आपण काल सगळेच जण पाहिजे. 151 पर्यंत बघितले होते आपण. याच्या पुढचे सुरू करते. आधी श्लोक म्हणायचेत नाही, मी विसरून गेले. हॅलो. होय होय, आधी श्लोक, पहिला श्लोकच येईल आताच्या येणं. नाही, त्याच्या आधी आपण हे घेत होतो ना. हो हो. हा, गुरु ब्रह्मा गुरु विष्णू. फक्त एवढंच ना, चालेल ना तेवढं घेतलं हा. तरी? हो, तेवढं ओके. म्हटलं तरी चालेल. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर् साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. सुरू करते. अथ चैनं नित्यजातं नित्यं वा मन्यसे मृतं तथापि त्वं महाबाहो नैवं शोचितुमर्हसि. जातस्य हि ध्रुवो मृत्युर्ध्रुवं जन्म मृतस्य च तस्मात् परिहार्थेऽर्थे न त्वं शोचितुमर्हसि. याचा अर्थ बघूया सुरुवातीला. किंवा हा आत्मा नित्य जन्मतो व नित्य मरतो असे समजत असशील तरी हे महाबाहो, तुला शोक करण्याचे कारण नाही. कारण जन्मलेला प्राणी मरणारच व मेलेला प्राणी पुन्हा उत्पन्न होणारच. असे हे मृत्यू जन्म कोणालाही चुकले नसल्यामुळे त्याबद्दल शोक करणे तुला उचित नाही. श्लोक. अथवा ऐसा नेनसी तू अंतवंतची मानिसी तरी सोचू न पवसी पंडू कुमरा. त्याचा अर्थ, अथवा हा आत्मा नात्मविवेक तुला कळत नसेल वा तू सर्व नाशिवंत मानित असशील तरी अर्जुना, तुला शोक करण्याला कारण नाही. जे आधी स्थिती अंत हा निरंतर असे नित्य जैसा प्रवाह अनुस्यूत गंगा जळाचा. कारण उत्पत्ती स्थिती व नाश हे तिन्ही धर्म वाहत्या गंगोदकाप्रमाणे सर्व पदार्थाच्या ठिकाणी सारखे नित्य दिसूनच येतात. ते आधी नाही खंडले समुद्री तरी असे भिनले आणि जातची मध्ये उरले दिसे जैसे. गंगोदकाकडे पाहिले तर उगमाच्या ठिकाणी ते आहेच व शेवटी समुद्रात मिळते आणि वाहत असताना मध्ये ओघात दिसतेच. इथे तिन्ही तया परी सरसीच सदा अवधारी भूता असी कवनी अवसरी टाकती ना. त्याप्रमाणे आदी मध्य व अंत या तिघांचा प्रवाह प्रत्येक भूताच्या ठिकाणी अव्याहत चालू आहे. म्हणून हे आघवे एथ तुझ नलगे सोचावे जे स्थितीची हे स्वभावे अनादी ऐसी. असे जर प्रत्येक पदार्थात आदी मध्य अंत दिसतात तर प्रत्येक पदार्थाची ही अनादी स्वाभाविक स्थितीच असल्यामुळे त्याबद्दल शोक करण्याचे तुला कारणच नाही. ना तरी हे अर्जुना, नयेची तुझिया मना जे देखून लोक अधिना जन्मक्षया. आणि अर्जुना, सर्व लोक उत्पत्ती व मरण यांचे अधीन आहेत असे पाहून जर माझे हे म्हणणे पटत नसेल तरी एथ काही तुझ शोकासी कारण नाही. हे जन्म मृत्यू पाही अपरिहार, तरी तुला शोक करण्याचे कारण नाही. कारण प्रत्येक भूताच्या मागे लागलेल्या जन्म मृत्यूपासून त्याची सुटका होणे शक्य नाही. मग त्याच्या उत्पत्ती विनाशाबद्दल शोक कसा करता येईल. उपजे ते नाशे नासले पुनरपी दिसे हे घटका यंत्र तैसे परिभ्रमेगा. उत्पन्न झालेली वस्तू नाश पावणारच आणि नाश पावली तरी ती
पुन्हा उत्पन्न होणारच. हे असे रहाट गाडगे सारखे फिरत असते. ना तरी उदो असतु आपसे, अखंडित होत जात जैसे, हे जन्म मरण तैसे अनिवार्य जगी. किंवा सूर्याचे उगवणे व मावळणे जसे सारखे चालूच असते, त्याप्रमाणे जन्म मृत्यू हेही जगात सारखे होत असतात. ते जगातून नाहीसे होणे शक्य नाही किंवा कोणाला टाळता येणे शक्य नाही. महाप्रळय अवसरे हे त्रैलोक्य ही संहरे, मनोनी हा न परिहरे आधी अंत. जेव्हा महाप्रलय होतो तेव्हा सर्व त्रैलोक्याचा संहार होतो, म्हणून हे उत्पत्ती नाश कोणालाच सुटत नाहीत. तुला हे जरी माहीत आहे तर शोक का करतोस अर्जुना? जाणून मूर्खाप्रमाणे शोक करतोस की काय? तू जरी हे ऐसे मानिसी, तरी खेद का करिसी? काय जाणतसी नेनसी धनुर्धरा. तुला हे जग तुला हे जग माहीत आहे तर शोक का करतोस अर्जुना? जाणून मूर्खाप्रमाणे शोक करतोस की काय? एक आणि कही एक पार्था, तुझ बहुती परी पाहता, दुःख करावया सर्वथा विशो नाही. आणखीन पुष्कळ प्रकाराने येथे शोक करण्याला कारण नाही. हे अर्जुना, मी सांगतो पहा. अव्यक्तादीनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत, अव्यक्तानि धनान्यैव तत्र का परिदेवना. अर्जुना, सर्व भूतसृष्टी प्रथम अव्यक्त म्हणजे लीन दशेत असते, नंतर मध्ये ती व्यक्त होते, शेवटी पुन्हा अव्यक्त म्हणजे लीन दशेत जाते. असा सृष्टीचा स्वभाव असल्यामुळे येथे शोक करण्याचे कारण काय? जिये समजते ये भूते, जन्मा आधी अमृते, मग पातली व्यक्तिते जन्मलेया. अर्जुना, ही जी सर्व प्राणी सृष्टी दिसते ती उत्पत्तीपूर्वी आकाररहित होती आणि मग उत्पत्ती झाली तेव्हा आकाराला आली. तिये क्षयासी जेथ हाती, तेथ निभ्रांत आने नव्हती, देखे पूर्वस्थितीच येती आपुलिये. पुढे या सृष्टीतील प्राण्यांचा जेव्हा नाश होईल तेव्हा त्यांची दुसरी कोणती स्थिती होत नाही. ते आपल्या सर्व निराकार स्थितीलाच येतात, हे निश्चित समज. एर मध्ये जे प्रतिभासे, ते निद्रिता स्वप्न जैसे, तैसा आकार या मायावशे सत्स्वरूपी. बाकी उत्पत्ती व नाश यांच्यामध्ये जो वस्तूचा मर्यादित भास होतो, तो निजलेल्या माणसाला जसे भ्रमाने स्वप्न दिसते, त्याप्रमाणे सद्रूप आत्मस्वरूपाच्या ठिकाणी भ्रमानेच प्राणी मात्राचे आकार भासतात. ना तरी पवने स्पर्शिले नीर, पढियासे तरंगाकार, का परापेक्ष अलंकार व्यक्ती कनकी. नाही तरी वाऱ्याच्या पाण्याला स्पर्श झाल्याबरोबर ते पाणी तरंगाकार दिसायला लागते, किंवा सोन्याहून निराळा जो पुरुष त्यालाच सोने अलंकार रूप व्यक्तित्वाला आले आहे असे दिसते. तैसे सकळ हे मूर्त, जान पा माया कारित, जैसे आकाशी बिंबत अभ्रपट. त्याप्रमाणे ही सर्व साकार सृष्टी आकाशात अभ्रे दिसावी त्याप्रमाणे मायाभ्रमाने भासते. तैसे आधीची जे नाही, तया लागी तू रुदसी काई, तू अविटते पाही चैतन्य एक. अर्जुना, जे मुळी अस्तित्वातच नाही त्यासाठी तू शोक करीत नाहीस. वास्तविक एक अत्यंत आत्मस्वरूप चैतन्यच आहे, दुसरे काही नाही.
जयाची आतीची भोगित विषयी तजिले संत तया जया लागी विरक्त वनवासिये. ज्या आत्मस्वरूपाच्या प्राप्तीची उत्कंठा व आशा वाहात संत विषय सुखाचा त्याग करतात आणि विरक्त पुरुष अत्यंत वैराग्य धारण करून वनात राहतात. दृष्टी सुनी जयाते ब्रह्मचर्याधिव्रते मुनीश्वर तपाते आचरताती. तसेच मोठे मोठे मुनी ज्यांच्या प्राप्तीच्या इच्छेने आजन्म ब्रह्मचर्याधिव्रते व नाना प्रकारची उग्र तपे यांचे अनुष्ठान करतात. आश्चर्यवत् पश्यति कश्चिदेन आश्चर्यवद् वदति तथैव चान्यम् आश्चर्यवच्चेन मनः शृणोति श्रुत्वापेनं वेद न चैव कश्चित्. याचा अर्थ बघूयात. कोणी आश्चर्याने थक्क व्हावे त्याप्रमाणे आत्मस्वरूपाला पाहतात व त्यात निमग्न होतात. कोणी आत्मस्वरूपाचे गुणानुवाद गाता गाता आश्चर्याने थक्क झाल्याप्रमाणे आत्मस्वरूपात तल्लीन होऊन जातात. कोणी आत्मस्वरूपाचे श्रवण करता करता आश्चर्याने चकित झाल्याप्रमाणे त्यात रंगून जातात. कोणी आत्मस्वरूपाचे श्रवण करून जाणीव न ठेवता निर्विकल्प स्थितीला प्राप्त होतात. याचे श्लोक बघूयात. एक अंतरी निश्चळ जे निहाळिता केवळ विसरले सकळ संसार जात. या आत्मस्वरूपाला पाहून तेथेच अंतःकरण स्थिर झाल्यामुळे कित्येक जण संसाराचे भानच विसरतात. एका गुणानुवाद करिता उपरती होऊनी चित्ता निरवधी तल्लीनता निरंतर. कित्येक जण या आत्मस्वरूपाचे वर्णन करता करता चित्त संसारापासून पूर्ण विरक्त झाल्यामुळे अखंड आत्मस्वरूपाच्या ठिकाणी तल्लीन होऊन राहतात. एकताची निवाले ते देहभावी सांडिले एक अनुभवे पातले तद्रूपता. कित्येक लोक आत्मस्वरूपाची सरूप स्थिती गुरुमुखाने ऐकून अत्यंत समाधान पावले व त्यांचा देहभावच नाहीसा झाला. कित्येक आत्मस्वरूपाचा अनुभव घेऊन तद्रूप होऊन राहिले. जैसे सरिता ओघ समस्त समुद्रा माझी मिळत परी मोघाते न समात परतले नाही. ज्याप्रमाणे सर्व नद्या वाहत वाहत शेवटी समुद्राला मिळतात व समुद्रातच सामावून राहतात, मग पुन्हा परत फिरून येत नाहीत, त्याचप्रमाणे तैसिया योगीश्वरांच्या मती मिळणी सवे एकवटती परी जे विचारुनी पुनरावृत्ती भजती चिना. त्याचप्रमाणे परमेश्वराला जाणणारे योगी देखील परमेश्वराला जाणून परमेश्वराशी एकरूप होतात व पुन्हा परमेश्वरापासून अलग होऊन जन्म मरण परंपरा भोगीत नाहीत. देही नित्यमवधोयं देहे सर्वस्य भारत तस्मात् सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुमर्हसि. अर्जुना, सर्व प्राण्यांच्या देहामध्ये देहाचा अहंकार धारण करणारा जो जीवात्मा आहे त्याचा कधीच नाश होत नाही. म्हणून कोणाही प्राण्याविषयी तुला शोक करणे उचित नाही. याचे श्लोक बघूया. जे सर्वस्य सर्वत्र सर्वहि देही जया करिता ही घात नाही ते विश्वात्मक तू पाही चैतन्य एक. अर्जुना, हे जे सर्वत्र व्यापून सर्व देहामध्ये आहे व ज्याचा घात केला असतानाही घात होऊ शकत नाही ते एक चैतन्यच
सर्व नामरूपाने प्रकट झाले आहे. याचे निस्वभावे हे होत जात अवघे, परी सांग काय सोचावे एथ तुवा. या चैतन्याच्या स्वभावानेच हे विश्व उत्पन्न होते व नाश पावते. मग तू शोक कशाचा करतोस सांग. एरवी तरी पार्था तुझ का नेनो न मने चित्ता, परी किडाळ हे सोचिता बहुता परी. एरवी अर्जुना, हे तुझ्या मनाला कसे पटत नाही ते मला समजत नाही. पण पुष्कळ दृष्टीने पाहिले तरी तुला शोक करणे योग्य दिसत नाही. स्वधर्ममपि चावेक्ष न विकम्पितुमर्हसि, धर्माब्धियुद्धो श्रेयोन् यत् क्षत्रियस्य न विद्यते. युद्ध हे घोर कर्म असले तरी ते स्वधर्म असल्यामुळे युद्ध करताना त्यापासून परांग सुख होऊ नये. कारण धार्मिक युद्धा वाचून क्षत्रियांना दुसरा मार्ग नाही. याचे श्लोक बघूयात. तू अजूनी का न विचारिसी, काहे चिंतित आहासी, स्वधर्म तो विसरलासी तरावे जेने. अर्जुना, या युद्धाच्या समयी मी काय शोक करीत बसलो. युद्ध न करण्याचे भलतेच विचार मनात काय मी आणीत आहे असे अजूनही तुला वाटत नाही. अरे, युद्ध करणे हा क्षत्रियाचा स्वधर्म आहे. तो स्वधर्म तारणारा आहे, बुडविणारा नाही. या कौरवा भलते जाहले, अथवा तू जशी काही पातले, की युगची हे बुडाले जरी येथ. या कौरवांचे काही जरी झाले किंवा तुझाच घात होण्याचा संभव असला, अथवा सर्व सृष्टीचा प्रलय होण्याचा प्रसंग आला, तरी स्वधर्म एक आहे, तो सर्वथा त्याज्य नोहे. मग तरी जेल काय पाहे कृपाळूपणे. तरी हा स्वधर्म जो आहे तो केव्हाही व कसल्याही प्रसंगी सोडता येत नाही. युद्ध करणे हा धर्म सोडून आपण शत्रूवर दया दाखविली व दया दाखविणे हा धर्म स्वीकारला तर या धर्माने तू तरणार काय. अर्जुना, तुझे चित्त जरी जाहले द्रवीभूत, तरी हे अनुचित संग्राम समयी. अर्जुना, या युद्धात स्वजनांचा नाश होतो हे पाहून तुझ्या चित्ताला प्रेमाचा पाझर फुटला तरी युद्धरूपी स्वधर्माचे अनुष्ठान करीत असताना ते काय उपयोगाचे. अगा गोक्षीर जरी जाहले, तरी पथ्यासी नाही घेतले, ऐसे निही विष होय सुधले नवज्वरी देता. अर्जुना, एक मिनिट. अर्जुना, या युद्धात स्वजनांचा नाश होतो हे पाहून तुझ्या चित्ताला प्रेमाचा पाझर फुटला तरी युद्धरूपी स्वधर्माचे अनुष्ठान करीत असताना हे काय उपयोगाचे. अच्छा, एक मिनिट. अगा गोक्षीर, गाईचे दूध झाले म्हणून काही ज्वरात देणे पथ्यकर नसते. इतकेही करून दिलेच तर ते नवज्वरात विषाप्रमाणे मारक होते. तैसे आणि आन करिता नाश होईल स्वहिता, म्हणून तू आता सावध होई. त्याप्रमाणे आपला स्वधर्म सोडून परधर्माचे अनुष्ठान करणे आपल्या कल्याणाचे होत नाही. म्हणून तू सावध हो, अविचार करू नकोस. वायाची व्याकुळ काही आपुला निजधर्म पाही, जो आचरिता बाध नाही कवने काळी. विनाकारण तू स्वजनांचा नाश व्याकुळ होऊन दुःख करतोस. आपल्या स्वधर्माकडे लक्ष दे.
या स्वधर्माचे अनुष्ठान केले असता केव्हाही अहित होत नाही. जैसे मार्गेची चालता अपायो न पवे सर्वथा, का दीपाधारे वर्तता नाडळीजे. ज्याप्रमाणे सरळ मार्गाने चालणाऱ्याला कधीही अपाय होत नाही, किंवा दिव्याच्या उजेडाने व्यवहार करीत असता मनुष्य कधी अडखळत नाही. तया परी पार्था स्वधर्म रहाटता, सकळ काम पूर्णता सहजे होय. त्याप्रमाणे अर्जुना, आपल्या स्वधर्माप्रमाणे वागणाऱ्याचे सर्व मनोरथ अनायासे पूर्ण होतात. म्हणून तुम्हा क्षत्रियांना युद्धा वाचून दुसरा धर्म सांगितला नाही. मनोनी या लागी पाही तुम्हा क्षत्रिया अनेक काही, संग्रामा वाचुनी नाही उचित जाणे. म्हणून तुम्हा क्षत्रियांना युद्धा वाचून दुसरा धर्म उचित सांगितलेला नाही. शत्रूने आपल्यावर मारा केल्यास निष्कपट अंतःकरणाने उलट शत्रूवर मारा करीत लढावे. प्रत्यक्ष समोर युद्धाचा प्रसंग आहे तेव्हा हे सांगण्याची जरुरी नाही. निष्कपट होवावे, उसिना घाई झुंजावे, हे असो काय सांगावे प्रत्यक्षावरी. निष्कपट अंतःकरणाने उलट शत्रूवर मारा करीत लढ. प्रत्यक्ष समोर युद्धाचा प्रसंग आहे तेव्हा तुला बाकीच्या सगळ्या गोष्टी सांगायची काहीच गरज नाही. या कौरवा एक मिनिट. यदृच्छया चोपपन्नं स्वर्गद्वारमपावृतं, सुखिनः क्षत्रिया पार्थ लभन्ते युद्धमीदृशम्. याचा अर्थ बघूया. अर्जुना, अनायासे प्राप्त झालेले व स्वर्गाचे द्वारच खुले झाले असे हे प्रस्तुत सारखे युद्ध पुण्यशील व भाग्यवान क्षत्रियांनाच प्राप्त होते. अर्जुना झुंज देखे आताचे, हे हो का दैव तुमचे, की निधान सकळ धर्माचे प्रगटले असे. अर्जुना, प्रस्तुत प्राप्त झालेला युद्धाचा प्रसंग तुमचे सुदैवच होय, किंवा सर्व शास्त्र धर्माचा ठेवाच तुझ्या पुढे प्रगट झाला आहे असे समज. हा संग्राम काय म्हणिपे, की स्वर्गची येणे रूपे मूर्त का प्रतापे उदय केला. किंवा हे युद्ध म्हणजे या रूपाने प्रत्यक्ष स्वर्गच मूर्त रूप धारण करून तुझ्या पुढे उभा आहे, अथवा तुझ्या पराक्रमाने मूर्त रूप धारण केले आहे. ना तरी गुणाचेनी पती करे, आती चेनी पडी भरे, हे कीर्तीची स्वयंवरे आली तुझ. किंवा तुझे क्षात्र गुण पाहून अत्यंत आवडीने तुला स्वयंवरात वरण्याकरिता ही कीर्ती अत्यंत आतुर झाली आहे असे समज. क्षत्रिये बहुत पुण्य कीजे, तै तू झुंज ऐसे लाहिजे, जैसे मार्गे जाता आडळीजे चिंता मनीसी. खरोखर क्षत्रियाने पुष्कळ पुण्य करावे तेव्हाच असा युद्धांचा प्रसंग त्याला येतो. हे युद्ध म्हणजे वाटेने जात असता अनायासे चिंतामणी सापडावा असे आहे. ना तरी जांभया पसरे मुख, तेथ अवचटे पडे पियूख, तैसा संग्राम हा देख पातला असे. किंवा जांभई देण्याकरिता पसरलेल्या मुखात अकस्मात अमृत पडावे तसा हा युद्ध प्रसंग आला आहे. अथ चेत्त्वमिमं धर्म्यं संग्रामं न करिष्यसि, तत स्वधर्मं कीर्ति हित्वा पापमवाप्स्यसि. अर्थ,
जर कदाचित धर्माने प्राप्त झालेले युद्ध तू करणार नाहीस तर स्वधर्माचा व कीर्तीचा नाश होऊन तुला त्या योगे पाप लागेल. ज्ञानेश्वरीच्या ओव्या. आता आता हा ऐसा अभेरिजे मग नाथिले शोचू बैसिजे तरी आपण आहाना डोहिजे होईजे आपण एया. आता हे स्वधर्म रूप युद्ध सोडून खोट्या अशा स्वजनांबद्दल शोक करीत बसायचे. या अशा करण्यात अर्जुना आपणच आपले अकल्याण करून घेतो. पूर्वजांचे जोडले आपणची होय धाडिले जरी याजी शस्त्र सांडिले रणी ये. जर युद्ध केले नाही व मागे फिरलो तर मोठे पराक्रम करून पूर्वजांनी आपल्या कुळाची जी कीर्ती वाढवली ती आपण धुळीस मिळवू. तरी असती कीर्ती जाईल जगची अभिशाप देईल आणि गिवसीत पावतील महादोष. मिळविलेली कीर्ती जाईल व जग तुला शाप देईल. त्याबरोबरच स्वधर्माचा त्याग केल्यामुळे होणारे पुष्कळसे पाप तुला लागेल. जैसी भतरीहीन वनिता उपहती पावे सर्वथा मग तैसी दशा जीविता स्वधर्मे विनम. पतिहीन विधवा स्त्रीचा जसा पदोपदी पान उतारा होतो त्याप्रमाणे स्वधर्म रूप युद्धापासून परावृत्त होणाऱ्या क्षत्रियाची गती होते. ना तरी रणी शेव सांडिजे ते चौमेरी गिधी विदारिजे तैसे स्वधर्महीना भविजे महादोषी. किंवा रणामध्ये पडलेल्या प्रेताला ज्याप्रमाणे चोहोकडून आलेली गिधाडे फाडून खातात त्याप्रमाणे स्वधर्माचा त्याग करणाऱ्या पुरुषाला मोठमोठे दोष घेतात. इथं आपण थांबूयात. ज्ञानेश्वर महाराज की जय. छान झालं, छान सांगितलं ते. वाचनही छान झालंय, श्लोकार्थही पण छान. ठीक आहे. आता श्लोक क्रमांक 26 ते 33 पर्यंत आपण आजचं भगवद्गीतेतील श्लोक आणि त्याप्रमाणे 151 ते 200, 152 ते 200 इतके ज्ञानेश्वरांच्या ओव्या आज आपण आतापर्यंत ऐकलेल्या आहेत. या श्लोकांमध्ये भगवंतही थोडेसे, आता दोघांच्याही भावावस्था लक्षात घ्या, भगवंताची आणि अर्जुनाची. अर्जुनही हताश होऊन जो बसला होता तो आता लक्षपूर्वक भगवंतांच्या बोलण्याकडे लक्षपूर्वक म्हणजे ऐकतोय त्यांना, आणि तोही आता थोडासा स्थिर झालेला आहे आणि भगवंतही रागाच्या भरातून आता शांत होत आलेले आहे. आणि म्हणून ज्ञान देण्याची जी प्रक्रिया त्यांची चालू आहे, म्हणजे अर्जुनाला निमित्त करून ते तुम्हाला सगळं दालन खुलं करून दिलंय त्यांनी सांख्य योगाच्या निमित्ताने. ज्ञानाचं दालन सगळ्यांनाच उघड करून सांगितले. भगवंतांनी त्यांच्या हृदयीचे बोल सांगितलेले आहेत भगवद्गीतेमध्ये, आणि ज्ञानेश्वरांनी अनेक उपमा अलंकार ऐकून तुमच्या आमच्या सामान्यांना ते अगदी सोपं करून सांगितलेलं आहे. आता मुख्य या श्लोकांचा जो गाभा आहे, तर भगवंत म्हणतात, आत्मा नेहमी जन्माला येणारा व नेहमी मरणारा आहे असे जर तू मानत असशील तरीही सुद्धा हे महाबाहो तू अशा रीतीने शोक करणे योग्य नाही. कारण जन्माला आलेल्याला मृत्यू निश्चित आहे आणि मेलेल्याला जन्म निश्चित आहे. म्हणून या तुझ्या हातात नसलेल्या ज्या गोष्टी आहेत त्याविषयी तू शोक करणे योग्य नाही. हे सर्व जे प्राणी आहेत हे जन्मापूर्वीही अप्रकट असतात आणि मेल्यानंतरही अप्रकट होणार आहेत, अव्यक्त होणार आहेत, फक्त मध्ये प्रकट असतात. मग अशा स्थितीला काय म्हणजे शोक काय करायचा, अशा रीतीने समजावून आणून आता 31व्या श्लोकांपासून भगवंताला हळूहळू सगळी जी म्हणजे ह्या अशा उपदेशाने अर्जुनामध्ये निरुत्साह निर्माण होऊ नये म्हणून कर्मयोगाकडे वळवायचंय. त्याचा स्वधर्म त्याच्या लक्षात आणून द्यायचा आहे. स्वधर्म का लक्षात आणून द्यायचा आहे की महाभारतामध्ये
उत्तर गोग्रहणाच्या वेळेस ह्याच कौरवांशी अर्जुनाने युद्ध केलं होतं, त्यावेळेस त्याला हा मोह पडला नव्हता. पण भगवंत इतके दयाळू आहेत की त्यांना हे त्यांच्या जन्माचा जो स्वधर्म आहे तो प्रकट करण्याची नेमकी वेळ आली आणि त्यावेळेस हा निमित्त झालेला अर्जुन जो आहे तो हताश होऊन बसलाय, याचा सात्विक संताप त्यांना आला होता. म्हणून सुरुवातीला त्यांनी अरे तू मारणारा नाहीयेस, तू मरणाराही नाहीयेस, असं त्याला एक ज्ञान या सांख्य योगातून देण्याचा प्रयत्न केला. आणि ते देत असताना त्याला उदासीनता येऊ नये म्हणून हळूहळू त्याला कर्मयोगाकडे त्यांना न्यायचंय. आणि 31व्या श्लोकापासून त्यांनी त्याला स्वधर्माची जाणीव करून दिली. तुझं स्वधर्म काय आहे, म्हणजे सांख्य योगाच्या वाचनाने श्रोत्यांना काय मिळणार आहे, तर स्वधर्माची जाणीव होणार आहे. जशी अर्जुनाला युद्ध करण्याची जाणीव झाली, तशी ही जाणीव तुम्हा आम्हाला सगळ्यांना या ज्ञानेश्वरीच्या वाचनातून व्हावी अशी ज्ञानेश्वरांची इच्छा आहे. आणि सुचिताताईंमुळे आपण सर्वजण ह्या ज्ञानेश्वरीचे किमान पानं वाचून पहिल्यांदा आपण प्रयत्न तरी करतो आहोत. सगळेच जण पहिल्यांदा प्रयत्न करतात. मी सुद्धा आजपर्यंत ज्ञानेश्वरी वाचायची खूप घोकलं. पण ज्यावेळेस माझ्या सोबतीला कोणीतरी आहे वाचणार, रामदास दादा आहेत, सुचिताताई आहेत आणि तुम्ही सर्व भगिनी मंडळ आहात, कोणीतरी माझ्या बरोबर वाचताय म्हटल्यानंतर मला उत्साह आला आणि मला माझा स्वधर्म हळूहळू कळायला कदाचित सुरुवात होईल इथून पुढे. पण उदासीनता येऊ नये म्हणून हळूहळू इथून पुढे 3ऱ्या अध्यायामध्ये ज्यावेळेस जातील त्यावेळेस ते त्याला कर्माचा मार्ग सांगतील. असं एकंदर ह्या अध्यायांची हळूहळू आपल्याला संगती लागत जाणार आहे. तेव्हा उत्कंठतेने म्हणजे वाढतच राहणार आहे उत्कंठा ही सगळ्यांचीच. माझी तर खूपच वाढलेली आहे. रामदास दादांना विनंती, काही आपणास काही सांगायचे असल्यास. रामदास दादा. हो, मी म्यूट करत होतो. नाही, वाचन जे आपलं आता चालू आहे तर ते खरं सांगायचं झालं तर एक मोठी पर्वणीच आहे माझ्यासाठी सुद्धा. म्हणजे मी आठवतं मला की ज्ञानेश्वरी मी फार अनेक वर्ष झाली वाचून, आणि त्याच्यानंतर मी तुकारामांची गाथा वगैरे वाचली. पण ज्ञानेश्वरीचं जे सौंदर्य आहे किंवा ज्ञानेश्वरीची जी शब्दसंपदा आहे किंवा सांगण्याची जी पद्धत आहे ती इतकी गहन आहे आणि इतकी सुंदर आहे, किंवा त्याच्यामधले दिलेले जे दृष्टांत आहेत ते इतके सखोल आहेत की त्यातल्या प्रत्येक गोष्टी समजताना, दरवेळेला परत नवीन समजून घेताना दरवेळेला चांगल्या पद्धतीने समजतात. म्हणजे ज्ञानेश्वरी, मला असं वाटतं की मी नेहमी माझा गीतेचा अभ्यास करताना ज्ञानेश्वरीचे दाखले अभ्यासाला आधी पाहतो. का तर ज्ञानेश्वरांनी ज्या उत्तम प्रकारे एखादी गोष्ट समजून देण्याची जी म्हणजे आणि तीही मातृभाषेत दिलेली असल्यामुळे ती हृदयाला भिडते. आणि आपल्या सर्वांमुळं मला जो श्रवणाचा आनंद मिळतो, म्हणजे मी पहिल्यापासून म्हणतो की मला वाचनामध्ये पेक्षा मला श्रवण करण्यामध्ये सर्वात जास्त आनंद मिळतो. तर आपल्या सर्वांच्यामुळे मला तो आनंद घ्यायला मिळतो. आणि त्याच्यामुळे खरंच म्हणजे आपले सर्वच म्हणजे आज पण ताईंनी खूप सुंदर प्रकारे वाचन केलं आणि सुंदर प्रकारे दादा आपण समजून सांगता, आणि त्याच्यामुळे मला त्या गोष्टी परत परत उलगडत राहतात. कारण अभ्यास ही न संपणारी गोष्ट असते असं मला वाटतं, की अभ्यास झाला असं कधीच होत नाही. दरवेळेला ज्ञानेश्वरी उघडली तरी ती आपल्याला नवीन शिकवेल, असं इतकं ते महात्म्य आहे असं मला वाटतं. बरोबर. फक्त आम्हाला तर अजून काहीच आणि कळत आपण नाहीये. थोडंफार विश्लेषण समजतं तेवढंच फक्त, बाकी सगळं डोक्यावरच चाललंय. विषय खूप सुंदर असतात. म्हणजे ज्ञानेश्वरांचा कालचा विषय किंवा आजचे तुम्ही आत्मज्ञानाविषयीच्या ज्या गोष्टी सांगतात तेव्हा तर मला म्हणजे मला स्वतःला काय होतं की मला त्या सगळ्या गोष्टी अशा आठवायला लागतात आणि परत 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 त्या समजायला लागतात आणि त्या समजल्यानंतर अजून आनंद होतो असं. आणि त्याच्यामुळे म्हणूनच तर मला नित्य फक्त असं नूतनता वाटतं आहे. की शांतपणे ऐकत राहावं फक्त असं. भगवद्गीता म्हणूनच सार्वकालिकच ग्रंथ आहे. सार्वकालिकच सार्वकालिक आहे. महाग्रंथ. बरोबर. बरोबर. आणि कुठल्याही काळामध्ये उपयोगी पडणारा ग्रंथ. हा. आणि ते कसं म्हणजे मला असं वाटतं की अनेक म्हणजे आता मी आता अनेक
वर्ष काय अनेक जन्म गीता अभ्यासत असेल, पण अजूनही मला ती समजतीच आहे. म्हणजे दरवेळेला मी त्या समुद्रात उडी मारतो तेव्हा मला नवीन मोती मिळतो. तसंच मला त्या गीतेच्या महासागरात जेव्हा मी उडी मारतो तेव्हा मला दररोज नवीन समजते. येस म्हणजे बिलकुल. ती अशीच आहे, म्हणजे जन्मजन्मांतरी समजून घ्यायची गोष्ट आहे, किंवा मला त्याच्यापेक्षा पुढेही काही नको आणि मागेही काही नको. बरोबर. असं हा असं आहे. सॉरी, माझ्या मनातल्या भावना बोलतो. हो नाही तेच हा, म्हणजे तुमचंही धन्यवाद. मार्गदर्शन थोडस म्हणजे प्रत्येकाचे दृष्टिकोन वेगवेगळे असतात. प्रत्येकाचं हम्म, सांगण्याची हातोटी वेगळी असते. प्रत्येकाचं त्यामुळे वेगवेगळे बरोबर पैलू कळतात आपल्याला. असं ह्या दृष्टीनेच बरोबर बोलायचं असतं. ठीक आहे. बरोबर बरोबर. पसायदान घेता सुचिताताई? हो, सगळे मिळून म्हणूयात वाटल्यास चालेल. बरं. आ, आता विश्वात्मके विश्वात्मके देवे, देवे प्रेमी येणे वाग्यज्ञे वाग्यज्ञ तोषावे तोषावे, तोषोनी मज पावे, पसायदान पसायदान घे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया तया सत्कर्मी रती वाढो. वाढो. भूता भूता परस्परे पडो, परस्परे पडो. मैत्र मैत्र जीवांचे, जीवांचे दुरितांचे तिमीर जाओ. दुरितांचे विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जेवांशील तो ते लाहो. प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, सकळ मंगळी ईश्वर ईश्वर निष्ठांची निष्ठांची मांदियाळी. मांदियाळी अनवरत अनवरत तू मंडळी, भेट तू या भेट तू भूता. भूता. चला कल्पतरूंचे आरव, कल्पतरूंचे आरव चेतना चेत चिंतामणीचे गाव. चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव बोलते पियुषाचे, चंद्रमेचे अलांछन, मार्तंडचे तापहीन. ते सर्वाहि सदा सज्जन, सोय रे हो तू. किंबहुना सर्वसुखी, सुखी पूर्ण होऊन तिही लोकी. भजी जो आदि पुरुषी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये. विशेषी लोकी ये, दृष्टादृष्ट विजये होवावे जी. तेथ म्हणे श्री विश्वेश्वराओ, हा होईल दान पसाओ. येणे वरी ज्ञान देवो, सुखिया झाला. येणे वरी ज्ञान देव, सुखिया झाला. ज्ञानेश्वर महाराज की जय. माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. सर्व संतांनी की जय. अजून कोणाला काही